शेतकरी हा सरकारकडे मोठ्या अपेक्षेने बघत होता। या सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं। खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती की सरकार या अर्थसंकल्पामध्ये सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करेल, मात्र सरकारने ते काही केलं नाही। शेतकऱ्यांना तुमची लाडकी बहीण नको, तुमचं हे कुठलंही पॅकेज नको, कुठलीही मदत नको। आज जर आम्हाला काही पाहिजे असेल तर एक तर कर्जमाफी द्या, आमच्या मालाला भाव द्या, आमच्या सोयाबीनला भाव द्या, कापसाला भाव द्या, बाकी आम्हाला काही एक नको। एक तर कोरडा दुष्काळ पडतोय, कधी ओला दुष्काळ पडतोय आणि जे काही आमचं प्रमुख पीक आहे सोयाबीन असू द्या, कापूस असू द्या, याच्या व्यतिरिक्त आमच्या जमिनीमध्ये काही येत नाही आणि त्या मालालाही तुम्ही भाव देत ना। निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस तुम्हाला आमच्या शेतकऱ्यांची मतं पाहिजे होती त्यावेळेस तुम्ही यवतमाळमध्ये येऊन सांगितलं की आम्ही न्यूनतम जो काही दर आहे सोयाबीनचा ते आम्ही 6,000 करू। मग कुठे 6,000 सोयाबीनचा भाव? म्हणजे तुम्ही नुसत्या योजना कागदावर आणायच्या, त्याचे शासन निर्णय तयार करायचे, परंतु अंमलात केव्हा आणणार तुम्ही? तुम्हाला हे कोण मागितलं तुमच्याकडे? अरे मागतोय काय? आमचं पोट दुखतोय आणि तुम्ही आम्हाला डोक्याच्या गोळ्या देता? म्हणून हे सरकार विश्वासघातकी आहे, आम्ही यांच्याकडे या नजरेने पाहतोय। आज खताचे दराचे भाव काय आहेत एका बॅगचे? जे 500-550 रुपयाला भेटणारी बॅग आम्हाला जर 1700 रुपयाला भेटत असेल तर आणि आमचं 6,000 विकणारं सोयाबीन जर 4,000 विकत असेल तर शेतकऱ्यांना आत्महत्या करायची का काय करायचं? तरतूद केली मागल्या बजेटमध्ये की शेतकऱ्याचं वीज बिल माफ केलेलं आहे, तर वीज बिल माफ केलेलं नाही।